1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची असणार आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून या निर्णयाच्या विरोधात संपावर जाणार आहेत। राज्य सरकारच्या या निर्णयाला मनसेनं पाठिंबा दिला आहे। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्यात आली आहे। या निर्णयाविरोधात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक 4 मे पासून संपावर जाणार आहेत। मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याचीही पडताळणी होणार आहे। मराठी येत नसलेल्यांचे परवाने रद्द होतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। सुरुवातीला मराठी सक्तीचा हा निर्णय MMR रिजन म्हणजेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतल्या परिसरात लागू असणार आहे। या महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। तुम्ही हेकेखोरपणे संपाचा हत्यार डायरेक्ट उपसताय हे पण योग्य नाही। मला निवेदन द्या, तुमचं काय मत आहे माझ्याशी चर्चा करा, मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे। मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून चर्चेला तर बसा, चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनंही पाठिंबा दिलाय। मी मराठी बोलतो, मला मराठी येतं, माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर्स रिक्षांवर लावत मनसेनं एक मोहीमच हाती घेतली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही। जे मराठी रिक्षावाले आहेत ते या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील। तर मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे असं म्हणत अभिनेता रितेश देशमुखनं सुद्धा सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे। तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे।